श्रीराम. आणि त्याचबरोबर सध्या ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो आहेत आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे घरात निघाल्यापासून ट्रेनपासून पुढच्या प्रवासातनं परत येईपर्यंतचा एक ब्लॉग मी पनवेलला आल्यावर बनवणार आहे. त्यामध्ये सध्याला आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहेत आणि आमच्याबरोबर मला वाटते पूर्ण गाडी किती असतील? 1500 1500-1600 जण आहेत. 1500-1600 गाड्या. काय बोलाल? जय श्रीराम. पुढे नाही, बोला बोला बोला. असंच येणार. माझ्या युट्यूब चॅनलची स्पेशलिटी आहे नो एडिट. मोहनजी, आता खऱ्या अर्थाने रामराज्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था एक अशा प्रगतीकडे जात असताना आपल्याला सर्व सामाजिक सलोखा ठेवून राम राज्य कसं टिकवता येईल आणि प्रभू श्री रामांचा आशीर्वाद घेऊन आम्ही राम राज्याचं जो पुरस्कार आहे तो भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं कार्य करू. जय जय राम जय ऐका अयोध्या तलोजा मजबूती नंदी आला वो नंदी आला स्वर्ग पाताला होई नंदी आला आणि अयोध्या नगरीला होतो थांबला आणि नंदी आला कोकण प्रांताशी नंदी आला. एकदा परत नंदी घोरला नंदी घोरला. अहो पनवेल नगरीशी नंदी आला. अहो पनवेल नगरीशी नंदी आला आणि सुभाष कडवच्या घराला तो गेला. आणि सुभाष कडवने आरती होत्याची केली आणि 2 तेरा चारा घातला आणि नंदीने सुभाष कडवला आशीर्वाद दिला. नंदी आला, नंदी आला. नमस्कार. आता प्रवेशद्वारामध्ये मी इथे आलेलो आहे आणि आमची पूर्ण टीम इथं सुरुवात. हात करा, हात करा. जय श्रीराम 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 जय श्रीराम. सुनीलजी कसं वाटतंय? मस्त एकदम जबरदस्त आहे. कसं वाटतंय? एकदम मस्त. कसं वाटतंय? अब तक कह रहे थे मंदिर वही बनाएंगे पर आज हम यहाँ खुद अयोध्या आ गए. सुबह का नाश्ता एक नंबर बढ़िया नाश्ता है. खूब सुंदर. एक नंबर बढ़िया नाश्ता है आज सुबह. पोहे, चाय, चिवड़ा एकदम मजा. और खीर भी गुड़ की खीर एक नंबर. राम लला के आए और खीर ना खाए ऐसा. अरे बहुत बढ़िया. उपमा भी है. जय श्रीराम मित्रांनो. आपल्या समोर आता आम्ही सगळे निकलतोय. अब हम सब लोग यहाँ से निकल रहे हैं और निकलते ही शाम के टाइम पे हम लोग हनुमानगढ़ी जाएंगे. वहाँ से चरियू नदी, वहाँ पे फिर
लता मंगेशकर जी उनका वहाँ पे चौक बनाया हुआ है, तो काफ़ी अंदर दिव्य भव्य माहौल है। पर उसके पहले भरत मिलाप या ऐसी कुछ 4-5 जगह है, सारा मैं विस्तार से बताने वाला हूँ आप लोगों को। पर उसके पहले आप लोग मेरे साथ बने रहना और मिलते हैं। ओके। सब जगह भगवा, हर घर में भगवा, हर बिल्डिंग, हर मकान, सब पे भगवा। मजबूत दमलोय बघा आता मी। नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आलोय अयोध्येमध्ये, थोड्याशा अंतरावर बाहेर। बघा अयोध्येमध्ये आल्यानंतर फक्त मंदिर नाही फिरायचं, तर प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन नाही घ्यायचे, तर आपल्याला सगळ्यांना त्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत जर तुम्हाला कळल्या नाहीत तर त्याला मजा नाही। बघा आता मी जिथे आलो आहे त्याला म्हणतात भरतकुंड। भरतकुंड बघा खूप सुंदर वातावरण आहे बघा। भरतकुंड हे बघा, हे बघा, हे बघा, वाह क्या बात आहे, क्या बात आहे। भरतकुंडमध्ये मी आलेलो आहे आणि भरतकुंड नंदीग्राम असं म्हणतात। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, नंदी भगवान की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। बघा खऱ्या अर्थाने सुनीलजी, माझी इच्छा आहे आपण फक्त अयोध्येमध्ये राम मंदिर नाही तर इथे आजूबाजूला जेव्हा पण कोण पनवेलमधनं हे बघेल तेव्हा त्यांनी आजूबाजूला हे बघण्यासाठी एक थोडा छोटासा प्रयत्न आहे। सगळे स्थळ आपले सगळ्या स्थळला जायला पाहिजे, जेणेकरून इथे पर्यटक पण आले पाहिजे, टुरिझम, याच्यावर तुम्ही काहीतरी बोला। हो बरोबर आहे। हे आजूबाजूचे जे मंदिरं आहेत, जसं आता आपण जे आलो आहे ते भरत आणि हनुमानजी यांचं मिलन, यासाठी हे भरत हनुमान मिलन मंदिर आहे। आणि तुम्ही स्वच्छ आजूबाजूला बघाल तर स्वच्छ तळं, सुंदर आणि परिसर आहे। त्यामुळे सर्वांनी अशा विविध ठिकाणी आयोजित आल्यानंतर भेट द्या, मी सांगेन सगळ्यांना। यस, नक्की। जैसे मैंने कहा था, मैं हिंदी में और मराठी में दोनों में आपको बीच बीच में बताता रहूँगा। तो नंदीग्राम में हम लोग आए हैं और यहाँ पे इसे भरतकुंड करके भी बोला जाता है। नंदीग्राम का बहुत ही अच्छा है। मैं उस आपको मंदिर में दादा जब फोटो काढाल ते सगळे पाठवून द्या, पाठवून द्या सगळे। ये देखिए अद्भुत नज़ारा, क्या बात, क्या बात। दिव्य और भव्य स्वरूप। देखिए ये जो मैं आपको दिखा रहा हूँ, ये देखिए, ये आपको दिख रहा है। और अभी मैं इनकी परिक्रमा कर रहा हूँ। भरत और हनुमान जी, पवन पुत्र हनुमान, तो यहाँ पे कहते हैं कि यहाँ पे इनका मिलन हुआ था। तो अभी पहले मैं परिक्रमा लगा रहा हूँ, पैर पड़ लूँ, थोड़ा बाहर आता हूँ, फिर आपको मैं बताता हूँ कि क्या है। नंदीग्राम भरतकुंड अयोध्या दक्षिण मुखी प्राचीन ये गुफा है भरत जी की। ये है 7000 साल पुरानी भरत गुफा, जहाँ पे भरत जी तपस्या करते थे। यहाँ पे आना जरूरी है, आपको यहाँ आना है। अभी तो मैं आपको बघा, आता आपण नंदीग्राममध्ये आलेलो आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मी सगळे नंदीग्रामचे मंदिर फिरलो। या मंदिरात काय येणं महत्त्वाचं आहे, इथे येणं का गरजेचं आहे, कारण का भरत ज्या वेळेला जी गोमाता जी होती, जी नंदी, इथे त्यांना असं सांगितलं गेलं की मी काय करू। जेव्हा ते प्रभू श्री रामचंद्रांना भेटून आल्यानंतर वनातून मी काय करू, तर ती गाय जिथे थांबेल, जिथे कुठं थांबेल तिथे तू थांब आणि तिथे त्या पादुका ठेव प्रभू श्री रामचंद्रांचं। मग जसं वनवासात 14 वर्ष त्यांनी तिथे काढलेले आहेत, तसे भरत यांनी इथे 14 वर्ष काढलेले आहेत।
ते राज्य इथून सांभाळत होते. 14 वर्ष इथे गुफेमध्ये, ज्या गुफेमध्ये तपश्चर्या केली ती गुफा इथे आहे. ज्या प्रभू श्री रामचंद्रांच्या पादुका जिथे केलं होतं ते मंदिर इथं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 14 वर्षानंतर ज्या वेळेला हनुमान, पवनपुत्र आपले हनुमान ज्या वेळेला तिकडनं इकडे आले तेव्हा भरतना भेटण्यासाठी ते इथे आलेले आहेत. ते देखील मंदिर इथं आहे जिथे भरत मिलाप झाला आणि तिथे हनुमानांनी असं सांगितलं का आता रावणाचा वध करून परत प्रभू श्री रामचंद्र अयोध्येला येतात. आणि त्यावेळेला त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर जो क्षण आहे त्यावेळेचा म्हणजे अंगाला काटा येणारा आजही मी विचार केला तर तो क्षण या मंदिराच्या माध्यमातून त्या मूर्तीतनं दिसतो. तर हे ज्या वेळेला आपण रामायण म्हणून रामकथा वाचतो त्यातल्या एक घटना कुठे कुठे घडल्यात ते सगळे ठिकाण इथे आहेत अस्तित्वात. त्यातलं हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. म्हणून जेव्हा पण अयोध्येत याल नंदीग्रामला नक्की या. जय श्रीराम. एक बार प्रेम से बोलिए सूर्य भगवान की जय. यहाँ का इतिहास यही है बाबूजी कि जब रामचंद्र जी का जन्म था, रामचंद्र जी के जन्म में 33 करोड़ देवता दर्शन करने आ रहे थे. रामचंद्र जी का बाल रूप का, मनुष्य की कोई गणना नहीं थी. सूर्य भगवान का रथ आगे आगे प्रकाश करते हुए चल रहा था. सूर्य भगवान का रथ यहाँ पर 1 महीना तपस्या की. बालकांड रामायण में लिखा है कि मास दिवस को दिवस भयो मर्म न जाना कोई, रब समेत रथ था कि हो निशा कौन विधि हो. 1 महीने का दिन ही दिन कर दिया, किसी को नहीं मालूम हुआ कि 6 दिन की छठी हो जाए, 12 दिन की बरही हो जाए, 1 महीने की शुद्धि हो जाए, नाम संस्करण हो जाए, जैसे अपने हिंदुओं में होता है. त्रेता की बात थी. उसके बाद कलयुग के राजा दर्शन सिंह यहाँ पर शिकार खेलने आए. उनको प्यास लगी, नौकर से जल मांगा. तब न ये कुंड बना था न कोई कुआं था, छोटा सा गड्ढा था जहाँ पर रथ रुका था. राजा को गड्ढे से जल दिया गया. राजा की शरीर में सफ़ेद दाग था. राजा हाथ धुले, मुंह धुले, जहाँ जहाँ जल लगा उनका अच्छा हो गया. तब नौकर से पूछने लगे जल कहाँ से लाया. नौकर पहले तो डरा कि राजा महाराजा की बात है, गंदा पानी दे दिया, कहीं गुस्से में तो नहीं हो गए. राजा बोले डरो नहीं, तुम्हें इनाम दिया जाएगा, बतलाइए जल कहाँ से लाया. नौकर गया, गड्ढे को बतला दिया. राजा गड्ढे में स्नान किए, उनकी पूरी काया दिव्य हो गई. तब राजा का विचार हुआ कि धर्म की जगह हो गई, यहाँ शिकारबाजी करना उचित नहीं है. शिकार को नहीं खेला, अयोध्या वापस चले गए. अयोध्या वापस गए और महारानी से बतलाए, लेकिन महारानी को विश्वास न हुआ, इसलिए कि रूप बदल गया था. राजा को महल में जाने को आज्ञा नहीं हुआ. तब सूर्य भगवान को कष्ट हुआ. सूर्य भगवान प्रकट हुए और महारानी को दर्शन दिए. बोले हमारी माया से तुम्हारे पति अच्छा हुए, सूर्य भगवान के नाम से कुंड खुदवाइए, बनवाइए, तुम्हारा कल्याण होगा. राजा महाराजा की बात थी. जंगल कटना शुरू हो गया, खुदाई शुरू हो गई. खुदाई में सूर्य भगवान की मूर्ति निकली. ऊपर मंदिर में रख के उसका दर्शन होता है, इसी से इसका सूर्य कुंड नाम पड़ा. सूर्य भगवान के नीचे शंकर भगवान की मूर्ति निकली, उसके वाले में रखी हुई है. शंकर जी के नीचे 24 घंटा खजाना निकला. वो खजाना अयोध्या राजा राज सदन को ढो करके गया और उसी खजाने से सुबह 12 किरणों के साथ सूर्य भगवान उदय होते हैं. ये आपका 12 घाट बना हुआ है. उत्तर है, पश्चिम है, दक्षिण है, पूरब दीवार है. पूरब इसलिए घाट नहीं बना कि सुबह के टाइम यात्री स्नान या मथवान करेंगे तो भगवान को पेट पीछा पड़ जाएगा, स्नान अशुद्ध माना जाएगा. बन के जब तैयार हुआ, अयोध्या महात्म को देखा गया. अयोध्या आपकी 14 कोस की मानी जाती है. 14 कोस के अंदर में 360 तीर्थ थे, 9,989 मंदिर थे. तबे हुआ कि कोई अमीर है, कोई गरीब है, एक एक दिन करके यात्रा करता रह जाएगा तो जीविका कैसे चलेगा. राजा प्रजा का बैठक हुआ. राजा प्रजा के बैठक में यही तय किया गया कि सभी मंदिरों से 5-5 टोकरी मिट्टी मंगवा करके वो वेदी बनवाई गई जो चबूतरा है, और सभी तीर्थों से 5-5 हाथ मंगवा करके उस वेदी पर रखवा करके 11,000 मन का हवन करवा करके मंत्र द्वारा इसमें जल डलवा दिया गया. यात्री गणावें, स्नान करें या मथवान करें, भगवान को जल दें, दर्शन करें, उनकी अयोध्या यात्रा पूर्ण हो. बोलिए सूर्य भगवान की जय. यहाँ का यही इतिहास रहा था. बाबू तो यहाँ आके स्नान कर सकते हैं. सूर्य नारायण भगवान की जय. जय श्रीराम मित्रांनो. आता मी पोचलो आहे
एक कलाकार म्हणून सन्मानाची गोष्ट, गान कोकिळा मा सरस्वती स्वर्गीय लता मंगेशकर दिदी मा सरस्वतीचा अवतार म्हणा, त्यांच्या नावाने चौक. नशिबाची, भाग्याची आणि प्रभू श्री रामचंद्रच्या दरबारातच हा न्याय होऊ शकतो. क्या बात, क्या बात, क्या बात. बघा बघा, वाह. जय श्री राम. सुबह के 6 बज गए हैं और मैं हनुमानगढ़ी पहुंच गया हूं और हनुमानगढ़ी में चल रहा हूं. मित्रांनो, हनुमानगढ़ी कधी पण अयोध्येमध्ये जाताना सर्वप्रथम प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेण्याच्या अगोदर आपण लोक हनुमानगढ़ीला जायला पाहिजे. हनुमानगढ़ी, हनुमानगढ़ी अयोध्यामध्ये हनुमानगढ़ी. आता मी दर्शनाला आलोय आणि ही पहा लाईव्ह एंट्रन्स. मंदिर वही बनाया है, बोला रामलला हवा आहे. ही पहा लाईव्ह. एवढे मोठ्या गर्दीमध्ये दर्शन आम्ही घेणार आहोत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तर याच्यानंतर आतमध्ये कुठपर्यंत मोबाईल नेता येईल मला माहीत नाही, कारण लॉकर सिस्टीम आहे. जिथपर्यंत शक्य असेल. आता आतमध्ये मी दर्शनासाठी आतमध्ये मी चाललोय. कुठपर्यंत मला जाता येईल मला माहीत नाही, कारण आता इथे लॉकर मध्ये मोबाईल जमा होतील. बट इट्स ओके, ठीक आहे. तुम्ही साईडला या. हे बघा, जय श्रीराम. मित्रांनो, फायनली शेवटी माझं दर्शन झालं. 3 दिवस फिरलो, अख्खी अयोध्या फिरून काढली आणि शेवटी फायनली माझं दर्शन झालंय. मला खूप आनंद वाटत आहे आणि अतिशय जबरदस्त क्षण आहे हा. एक भावनिक क्षण आहे. भक्तिमय वातावरणामध्ये दर्शन माझं झालेलं आहे. अयोध्या नगरी ही नगरी आता म्हणजे काय बोलू आता मी तुम्हाला. मी एवढंच सांगू शकतो की आता खऱ्या अर्थाने हिंदुस्थानाची ओळख प्रभू श्री रामचंद्रांची अयोध्या नगरी होणार आहे, असंच मला वाटतं. जय श्री